नमस्कार, स्वागत आहे तुमचं मनीषाज किचन मराठीमध्ये। आज आपण करणार आहोत मुळ्याचा ठेचा। तर मुळा हा जास्त बराचसा कोणाला आवडत नाही, पण आजची पद्धत बघितल्याच्या नंतर मुळ्याचा हा ठेचा तुम्हाला नक्की आवडेल। तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। तर सर्वात आधी या ठिकाणी मी एक मुळा घेतलेला आहे। याच्या दोन्ही साइड आपण कट करून घेणार आहे आणि मधोमध एक कट देऊन याचे दोन भाग करून घेतलेले आहे। आता आपण हे याचे वरच्या साइडचे हलके हलके सालं काढून घेणार आहोत। म्हणजे याचे जे कवर आहे हलक्या हाताने काढून घ्यायचे आहे, म्हणजे जास्त आपला मुळा वेस्ट जात नाही। तर बघू शकता या ठिकाणी आपण याचे साल काढून घेतलेले आहे। आता आपण हे चाकूने कापून घेणार आहोत आधी। तर अशा प्रकारे जसे आपण बटाटे कट करतो त्याप्रमाणे आपण कापून घेतलेले आहे। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहे। म्हणजे काय आपल्याला याचा ठेचा बनवायचा आहे, तर मिक्सर चालू बंद करत आपण फिरवून घेणार आहे। तर आपण हे दोन बॅचमध्ये करणार आहोत। तर बघू शकता चालू बंद करत अगदी थोडंसंच आपल्याला फिरवायचं आहे, लगेच याचा ठेचा तयार होतो आणि मऊसूत असा आपला या ठिकाणी मुळ्याचा ठेचा बनवून तयार आहे। जास्तही आपल्याला बारीक करायचं नाही। आता जे उरलेले मुळे आहेत ते पुन्हा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि त्यामध्येच आता आपण यासाठी लागणारे मिरची आणि लसूण टाकणार आहोत। तर या ठिकाणी मी 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरच्या जास्त तिखट असल्यामुळे मी 6 ते 7 घेतलेल्या आहे। फिक्या असेल तर जास्तही घेऊ शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरच्याचं प्रमाण घ्यायचं आहे। मिरच्या मी या ठिकाणी तोडून टाकलेल्या आहेत। आता आपण या ठिकाणी लसूण टाकूया, तोही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तुम्ही। आता या ठिकाणी आपण या ठेच्याला छान चव येण्यासाठी जिरे घातलेले आहेत। छोटे चमचे 2 जिरे घातलेले आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आधी आपण जो ठेचा काढलेला आहे त्यामध्येही मी 1 चमचा मीठ घातलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालून आपण हे फिरवून घेणार आहोत। तर हे पण ठेचा आपण चालू बंद करत फिरवून घेतलेला आहे। आता आपण हे आधीच्या ठेच्यामध्ये काढून घेणार आहे आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण ठेच्याला आपल्याला मिरची मसाले पूर्ण याला लागून जातात। एकीकडे मी तवा गरम करायला लावलेला आहे। लोखंडी तव्याचा वापर केलेला आहे या ठिकाणी आणि 2 चमचे मी तेलही टाकलेलं आहे त्यामध्ये। आता तेल थोडंसं गरम झालं की आपण हे सर्व मिश्रण यामध्ये टाकून देणार आहे। तर या ठिकाणी आपण जेव्हा ठेचा करतो त्यावेळेस मुळ्याला पाणी सुटतं, तर कोणी काय करतं ते पाणी काढून टाकतं। तर मी या ठिकाणी अजिबात पाणी काढलेलं नाही, ते पाणी आपल्याला या ठेच्यामध्येच मुरवायचं आहे, म्हणजे ठेच्याला खूप छान अशी चव येते। ठेचा उग्र असल्यामुळे कोणी काय करतं 2 ते 3 पाणी म्हणजे धुवून काढतं, त्यामधील पोषण तत्व निघून जातात। तर तसं न करता आपण असंच यामध्ये पाणी मुरवायचं आहे आणि खूप छान लागतो हा ठेचा, तुम्ही नक्की करून बघा। आता ठेचा आपण हलवत 1 मिनिटभर परतून घेतलेला आहे। आता यावरती आपण झाकण ठेवून घेणार आहोत। ते साधारण 2 मिनिट मी झाकण ठेवून घेतलेले आहे। या ठिकाणी आता आपण गॅस एकदम कमी ठेवलेला आहे, कमी गॅसवरती 2 मिनिट होऊ दिलेले आहे। पुन्हा याला हलवून घ्यायचं आहे, बघू शकता। आता आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालणार आहे। या ठिकाणी मी 2 ते 3 चमचे जे आहे तर शेंगदाण्याचा कूट होता, भाजलेले शेंगदाण्याचा कूट आपण हा घालणार आहे। याने आपल्या ठेच्याला खूप छान चव येते आणि पूर्ण ठेच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आपण पुन्हा यावरती 2 मिनिट झाकण ठेवणार आहे। कमी गॅसवरतीच आपल्याला 4 ते 5 मिनिट ठेचा शिजवून घ्यायचा आहे। तर त्यामुळे काय होतं, आपल्या ठेच्यातील उग्रपणा पूर्ण निघून जातो आणि आपला ठेचा खूप छान असा तयार होतो। आणि लसूण वापरलेला आहे त्यामुळे याचा उग्रपणा कमी होतो। बघू शकता किती छान आपला ठेचा तयार झालेला आहे, मऊसूत असा शिजलेला आहे। आता आपण हा काढून घेऊया। तर अशा प्रकारे तुमच्या घरातही कोणी मुळ्याची भाजी खात नसेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। अगदी आपण वरण भात आणि ठेचाही करू शकतो, अगदी डब्यालाही देऊ शकतो। जे खाणारे आवडीने खाणारे असेल ते त्यांनाही आपण डब्याला देऊ शकतो। लहान मुलांनाही खाऊ घाला, तेही आवडीने खातील। तर ही आजची आपली रेसिपी बनवून तयार आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।